हालेलुया, हालेलुया, हालेलुया. निर्गम 25 अध्याय 1 ते 9 वचन. निर्गम 25 अध्याय वचन. परमेश्वर मोशेला म्हणाला, वचन बोल, इस्रायल लोकांना असे सांग की त्यांनी माझ्यासाठी अर्पण आणावे. ज्या कोणाची मनापासून अर्पण करण्याची इच्छा असेल त्या प्रत्येकापासून माझ्यासाठी अर्पण स्वीकारावे. वचन 3. ज्या वस्तूंची अर्पणे त्यांच्यापासून स्वीकारवायची त्या या सोने, चांदी, पितळ. वचन 4. निळा, जांभळा आणि किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड, बकऱ्याचे केस. वचन 5. लाल विलेले, मेंढ्याची कातडी, कशाची कातडी, बाभळीचे लाकूड. वचन 6. दिव्यासाठी तेल, अभिषेकाच्या तेलासाठी आणि सुगंधी धुपासाठी मसाले. वचन 7. एकूण व उलपट रेषा, खजण्यासाठी होमे, मणी आणि इतर रत्ने. वचन 8. मी त्यांच्यामध्ये निवास करावा म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्र स्थान तयार करावे. वचन 9. निवास मंडपाचा नमुना व त्यातील सगळ्या सिद्ध्यांचा नमुना तुला दाखवितो, त्या सगळ्याप्रमाणे तुम्ही ते तयार करावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन घे संदीपा. परमेश्वर पित्याने मोशेला सांगितले की तू इस्रायल लोकांना सांग की त्याने दर्शन मंडप, निवास मंडप आणि मंदिरासंबंधाने जी जी कामे करायचे त्या कामासाठी आणावायची अर्पणे तू त्या लोकांना सांग, म्हणजे ते सर्व प्रकारची अर्पणे घेऊन येतील. आता कोणकोणती अर्पणे आणायची ती परमेश्वर पित्याने मोशेला सांगून दिली. जसे की सोने, चांदी, पित्तल, लाकूड किंवा रत्ने, अनेक प्रकारच्या वस्तू आणण्यासाठी परमेश्वर पित्याने सांगितल्या की या सर्व वस्तू तुम्ही माझं दर्शन मंडप आणि निवास मंडप बनवण्यासाठी कोश, गंगाल, धूपवेदी, अहरोनाची वस्त्रे आणि सर्व साहित्य तयार करण्यासाठी तुम्ही सर्व अर्पणे घेऊन या. अगदी मसाल्यापासून सर्व वस्तूपासून परमेश्वर पित्याने त्याला सर्व साहित्य आणायला सांगितलं. परंतु आता आपण याच्यातली एक महत्वाची गोष्ट पाहणार आहोत. परमेश्वर पित्याने त्याला ज्या गोष्टी काही आणायला सांगितल्या त्या गोष्टीकडे आता आपण वळणार आहोत की परमेश्वर पित्याने ती वस्तू का आणायला सांगितली होती. आता सोने, चांदी, पित्तल किंवा लाकडे, मसाले किंवा मात्र रत्ने अशा अनेक प्रकारचे साहित्य परमेश्वर पित्याने त्यांना आणायला सांगितले होते. आता त्या साहित्यामध्ये महत्वाची गोष्ट कोणती होती जी परमेश्वर पित्याने त्यांना आणायला सांगितली होती. आज बायबलद्वारे त्याच गोष्टीकडे आता आपण वळू आणि त्याच गोष्टी आपण पाहू. तर वचन काय संदीपा. परमेश्वर पित्याने त्यांना म्हटले होते निळ्या, 4 वचनात, निर्गम 25:4, निळ्या, जांभळ्या आणि किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड, बकऱ्याचे केस, लाल रंगवलेली मेंढ्याची कातडी, तहशाची कातडी आणि बाभळीचे लाकूड. आता याच्यामध्ये निळ्या, जांभळ्या आणि किरमिजी रंगाचे सूत आणि तलम सणाचे कापड. परमेश्वर पित्याने सर्व अर्पणाबरोबर मात्र 3 रंगाचे कापड आणायला, 3 रंगाची कापड आणायला सांगितली होती. 3 रंगाचा कपडा किंवा 3 रंगाचे सूत आणि त्याच्यामध्ये 3 रंग आहेत, तो म्हणजे जांभळा, निळा आणि किरमिजी. या 3 रंगाचे सूत परमेश्वर पित्याने मात्र इस्रायल लोकांना आणायला सांगितले होते. आता कपडे म्हटलं किंवा सूत म्हटलं तर अनेक रंगात मात्र येतो ना. कपडा अनेक रंगात असतो की नाही. अनेक रंग आहेत, अनेक कलर आहेत ज्याच्यामध्ये कपडा बनवला जातो. अनेक रंगामध्ये सूत, धागा बनवला जातो आणि त्याच्यातून अनेक रंगाचा कपडा तयार केला जातो. आपण अनेक निरनिराळे वेगवेगळ्या रंगाचे कपडे वापरतो ज्याच्यामध्ये अनेक रंग भरलेले असतात. रंग म्हटलं तर अगदी एक नवीन जीवनाची सुरुवात. रंग म्हटलं तर आनंद, उत्साह आणि तेज. रंग म्हटलं तर माणसामध्ये जीवन जगण्याची आशा, ज्याचा अर्थ रंगावर येतो.
एखाद्या माणसाचं जीवन दुःखी, अस्वस्थ, बेचैन असेल, निराश असेल तर जणू काही मात्र त्याचं जीवन रंग नसलेल्या जीवनास रंग नसलेल्या एखाद्या वस्तूप्रमाणे बनलं जाते. आनंद, सुख, समाधान जणू काही नवीन रंगीबिरंगीने भरलेल्या एका वस्तूवाने असतं. आणि रंग म्हटलं की मग एक नवी सुरुवात किंवा एक नवीन जीवन. एखाद्या कोमसलेल्या जीवनात परमेश्वर एक रंग भरतो आणि तो रंग असतो आनंदाचा, सुखाचा आणि समाधानाचा. आणि त्याद्वारे त्या व्यक्तीला ते जीवन जगावंसं वाटते. परमेश्वर त्याचं जीवन नवीन रंगीबिरंगी बनवित असतो आणि त्याच्या जीवनातला कोमसलेलापणा, अस्वस्थपणा दूर करत असतो. तर इकडे बायबल आपल्याला या बाबतीत काय शिकवते हे बायबलकडे आपण बोलू. तर परमेश्वर पित्याने 3 महत्वाचे कलर रंग आणायला सांगितले होते. 3 रंगाचं सूत. आता हे 3 रंग का इतके महत्वाचे होते की त्याच रंग परमेश्वराचं दर्शन मंडप, निवास मंडप, पडद्यांसाठी, अरुणाच्या वस्त्रांसाठी, हरेक गोष्टीसाठी हाच रंग वापरलाय. आता रंग तर अनेक आहेत की नाही, अनेक रंग आहेत, पण हे 3 रंग इतके का खास होते? जसे की जांभळा, निळा आणि किरमिजी रंग. जांभळा, निळा आपल्याला समजेल, पण किरमिजी रंग शक्यता सर्वांना समजत नाही. तर किरमिजी रंग कोणता आहे? हालेलुया. किरमिजी रंग म्हणजे एकदम गडद लाल असतो, लाल रंगासारखा, ज्याला आपण एक मरूम रंग पण म्हणू शकतो. लाल मरूम, एकदम गडद लाल, ज्याला आपण किरमिजी रंग म्हणतो. तर आता इकडे 3 रंग आहेत, जांभळा, निळा आणि लाल. किरमिजी म्हणजे आपण लाल मरूम कलर. तर या 3 कलरकडे, 3 रंगाकडे आपण बोलू की बायबल या 3 रंगाला काय इतकं महत्व देते. आणि जर आपण पूर्ण बायबल जर पाहिलं तर या बायबलमध्ये या 3 रंगाच्या द्वारे बनवलेल्या अनेक गोष्टी आहेत. आणि हे 3 रंग महत्वाच्या कामासाठी, उत्तम कामासाठी वापरले गेलेले आहेत. या 3 रंगांचा अर्थ काय आहे ते पण आपण बायबलच्या द्वारेच पाहू. हालेलुया, हालेलुया. तर पाहू हे 3 रंग परमेश्वर त्या संबंधाने आपल्याला काय शिकवत आहे. या 3 रंगामध्ये पहिला रंग आहे तो जांभळा रंग. जांभळ्या रंगाचा अर्थ असा आहे, जांभळा रंग जो आहे तो राजशाहीसाठी वापरण्यात येतो. म्हणजे जांभळा रंग राजासाठी, उत्तम कार्यासाठी, उत्तम गोष्टीसाठी वापरण्यात येणारा जांभळा रंग आहे. पूर्वी जे राजे होते ते राजे जांभळ्या रंगाचा पोशाख घालायचे, जांभळ्या रंगाचे जगे, जांभळ्या रंगाची वस्त्र घालायचे. सर्व रंगामध्ये जर उत्तम आणि श्रेष्ठ जो रंग मानला गेलेला आहे तो रंग आहे जांभळा रंग. जांभळा रंग एक शोभा होती. जांभळा रंग राजाचा प्रतीक होतं. जांभळा रंग परमेश्वराची सेवा करणाऱ्या याजकाचे प्रतीक होतं. म्हणजे जांभळा म्हणजे एक राजशाही रंग. हालेलुया, हालेलुया. तो रंग असा बनवला जातो, जांभळा रंग बनवण्यात येतो. आणि जांभळा रंग अशा रंगाने बनवण्यात येतो जे रंग बायबलचे रंग खास आहे. जसं की निळा आणि लाल रंग मिक्स करून जांभळा रंग तयार होतो. आणि बायबलच्या नियमात जांभळा, निळा आणि लाल हे 3 रंग महत्वाचे. आणि जांभळा रंग बनतो निळा रंग आणि लाल रंग मिक्स करून, ज्याच्याने जांभळा रंग तयार होतो. आणि हा जांभळा रंग राजशाहीचा रंग आहे, म्हणजे राजाचा रंग आहे. म्हणजे राजा ज्या त्यावेळेला जे कपडे वापरायचे ती शक्यता त्यांचे कपडे जांभळ्या रंगाचे असायचे. जांभळ्या रंगाचा घातलेला झगा, जांभळ्या रंगाचे घातलेले कपडे ज्या व्यक्तीच्या अंगात असतील ती व्यक्ती साधारण व्यक्ती नाही, सामान्य व्यक्ती नाही, तर राजघराण्यातली व्यक्ती आहे, प्रतिष्ठित व्यक्ती आहे असं मानलं सुद्धा जात होतं. ज्या व्यक्तीच्या अंगामध्ये जांभळा झगा, जांभळे कपडे असायचे त्या व्यक्ती संबंधाने, की ती व्यक्ती सामान्य किंवा साधारण व्यक्ती मिळत नाही म्हणून. हालेलुया. जांभळ्या रंगाचा झगा घातलेल्या व्यक्तीला मान आणि सन्मान होता. ती व्यक्ती प्रतिष्ठित व्यक्ती असायची आणि त्या व्यक्तीला मान आणि सन्मानही दिला जात होता. कारण जांभळा रंग, राजाचा रंग, सर्वात उत्तम
उत्तम आणि सर्वात श्रेष्ठ मानला जाणारा रंग आहे जांभळा रंग. हालेलुया. आता बायबलमध्ये जांभळा रंग कोणी कोणी पांघरलेला होता आणि त्या रंगाला किती महत्व आहे ती प्रथम आपण बायबलद्वारे पाहू. तर वचन काय सांगते पहा. वचन सांगते की मात्र नीतिसूत्रे 31 अध्याय 22 वचनात सद्गुणी स्त्री तिची वस्त्रे तलम तागाची व जांभली आहेत. या सद्गुणी स्त्रीची कपडे कसे आहेत? तागाचे आणि मात्र जांभली वस्त्र आहे. आता ताग म्हणजे काय? ताग म्हणजे सन हा शब्द सुद्धा तागाला वापरण्यात आलेला आहे, ज्याला आपण इंग्लिश मध्ये लिनेन हा शब्द बोलतो. आणि सर्वात उत्तम असलेला कपडा म्हणजे तागाचा कपडा, ताग सणाचा कपडा, ज्याला बायबलमध्ये फार महत्व आहे. पूर्वी मात्र सर्वात किमती सर्वात भारी कपडा हा ताग म्हणून मानला जात होता. याजक पदासाठी, राजासाठी, अनेक महत्वाच्या व्यक्तीसाठी ताग हा कपडा वापरला जायचा, पण त्याच्यामध्ये जांभळा रंग भरायचे. तर ताग हा कपडा सर्वात उत्तम पहिल्या क्रमांकावर असलेला कपडा होता. परमेश्वर पित्याने याजक पदासाठी तागाचा कपडा वापरायला सांगितला होता, कारण ताग असा कपडा आहे एकदम मऊ कपडा जो घातल्याने घाम खेचून घेतो. अंगाला घाम राहत नाही, तर तो कपडा घाम खेचून घेतो आणि त्यामुळे अंगामध्ये घाम राहत नाही. हा कपडा असा कपडा असतो जो सर्व कपड्यामध्ये एकदम मऊ कपडा असतो. इतकंच नाही तर तागाचा कपडा जसजसा वापरण्यात येतो तसतसा तो अधिकाधिक मऊ बनला जातो. आपण कपडा वापरल्यानंतर मात्र अनेक वेळा धुतो, अनेक वेळा वापरतो, तेव्हा तो कपडा खराब होतो, कडक होतो. पण तागाचा कपडा उलटा आहे, तो मऊ असतोच, परंतु जितका तो वापरण्यात येतो तितक्या प्रमाणात तो मऊ बनला जातो, तितका तो मऊ बनतो कपडा. म्हणून परमेश्वर पित्याने याजक पदासाठी, उत्तम कामासाठी ताग वापरायला सांगितलं होता. लिनेनचा कपडा वापरायला सांगितला होता, जो एकदम मऊ कपडा होता, जो घाम खेचून घेत होता. हालेलुया. तर हा तागाचाच कपडा, पण रंग आहे जांभळा, निळा आणि किरमिजी. तर आता वचन काय सांगते, सद्गुणी स्त्रीची वस्त्रे तागाची आणि जांभळ्या रंगाची आहेत. ती कोणत्या रंगाची वस्त्र घालत होती? सद्गुणी स्त्री. कारण जांभळा रंग धार्मिकतेसाठी सुद्धा वापरण्यात आलेला आहे. जांभळ्या रंगाला धार्मिकता शब्द सुद्धा जोडला गेलेला आहे. धार्मिकतेचं प्रतीक आहे जांभळा रंग. आणि म्हणून बायबलमध्ये ह्या जांभळ्या रंगाची वस्त्र अनेक लोक घालत होते. आता सद्गुणी स्त्रीची जी वस्त्र आहे ती जांभळ्या रंगाची आहेत म्हणून बायबल सांगते ती जांभळ्या रंगाची वस्त्र घालायची. पुढे वचन काय सांगते पहा. लूक 16:19 वचनात श्रीमंत मनुष्य तलम आणि जांभळी वस्त्रे घालत असे. तलम म्हणजे काय? तलम एकदम मऊ कपडा म्हणजे तागाचा कपडा, आणि तलम आणि जांभळी वस्त्र अगदी श्रीमंत मनुष्य सुद्धा घालायचा. म्हणजे बायबलमध्ये जांभळ्या रंगाला किती महत्व आहे. म्हणजे मोठी व्यक्ती, श्रीमंत, प्रतिष्ठित व्यक्ती, धार्मिक व्यक्ती, याजक व्यक्ती, राजा हे जांभळी वस्त्र घालायचे. त्यामुळे तिथे रंगाचा पण उल्लेख करण्यात आलेला आहे की तो जांभळे कपडे घालायचा. म्हणजे तो साधारण मनुष्य नव्हता, तर भरपूर मोठा आणि श्रीमंत मनुष्य होता. पुढे वचन सांगते योहान 19:2 वचनात प्रभूला सुद्धा जांभळी वस्त्र चढविण्यात आली. जी राजाने वस्त्रे घातली होती ती राजाची वस्त्रे प्रभूला त्यावेळी चढवली, कारण प्रभू येशू राजा आहे असं म्हणत होता. लोकांनी प्रभूला राजा म्हटले होते, हकीकत मध्ये प्रभू येशू राजाच आहे. परंतु प्रभूची थट्टा करण्यासाठी, प्रभूची विटंबना करण्यासाठी या लोकांनी प्रभूला जांभळे वस्त्र चढवलेले होते की राजा म्हणून प्रभूची ते थट्टा करत होते. म्हणजे राज्यपदासाठी वापरण्यात येणारा रंग होता जांभळा रंग. पुढे प्रकटीकरण 18:16 वचनामध्ये बाबेल नगरी जांभळी आणि किरमिजी वस्त्र नेसलेली होती. बाबेल नगरीचा जो रंगाचे जे प्रतीक होते ते म्हणजे जांभळा आणि किरमिजी रंग. सर्वात उत्तम रंग बाबेल नगरीची शोभा होती. आणि बाबेल नगरी जांभळ्या आणि किरमिजी रंगाने शोभिवंत झालेली होती.
म्हणजे बाबेल नगरीची शोभा जांभला आणि किरमिजी रंग होता. प्रकटीकरण 17:4 मोठी कलावंती जिने जांभली आणि किरमिजी वस्त्र नेसलेली होती. ही मोठी कलावंती जी एक वेश्या आहे, जी एक पापी स्त्री आहे. तिचं नाव बदनाम झालेली एक वाईट स्त्री आहे, परंतु तिला पापी लोकांत सन्मान आहे. तर तिची वस्त्र सुद्धा जांभली आणि किरमिजी रंगाची आहेत. हालेलुया. दानिएल 5:7, 16 आणि 29 बायबल सांगते, बेल्शस्सर जो राजा होता, या राजाला जेव्हा मात्र भिंतीवर लिखाण, परमेश्वराची बोट येऊन भिंतीवर लिखाण करत आहे आणि हा लेख कोणाला सुद्धा वाचता येत नव्हता. जसे की ज्योतिषे, तांत्रिक, मांत्रिक, ज्ञानी, कोणाला तो लेख वाचता येत नव्हता किंवा त्या लेखाचा अर्थ काढता येत नव्हता. तेव्हा राणी भोजनगृहातून आली आणि तिने म्हटलं की आपल्या बापाच्या कारकिर्दीत भाग्यात चढलेला दानिएल इकडे आहे, जो पवित्र आत्म्याने परिपूर्ण आहे, पवित्र आत्म्याने भरलेला आहे. तो तुम्हाला याचा अर्थ सांगेल. तेव्हा दानिएलला तिकडे बोलवण्यात आले आणि राजा म्हणत आहे, जर तू हा लेख मला वाचून दाखवला आणि त्याचा अर्थ सांगितला तर मी तुला जांभली वस्त्र देईन. काय म्हणत आहे राजा? राजा म्हणत आहे की मात्र मी तुला जांभल्या रंगाचा वस्त्र देईन. आता त्यावेळी मात्र राजाला जर कोणी खुश करत आहे, राजाच्या प्रश्नाचं उत्तर कोणी सोडवत आहे किंवा राजा एखाद्या संकटात सापडलेले आणि त्याच्यातून कोणी मार्ग काढत आहे, तर त्याचं स्वागत जांभली वस्त्र देऊन केलं जात होतं. जांभला जगा जो राजा वापरायचा, तो जगा, राजाचा जगा त्या व्यक्तीला देण्यात यायचा. म्हणजे जांभली वस्त्र देऊन त्या व्यक्तीचं, हालेलुया हालेलुया, त्या व्यक्तीचा सन्मान प्रगट केला जायचा. म्हणजे जांभली वस्त्र ज्या व्यक्तीला देण्यात येतील, तो व्यक्ती साधारण सामान्य व्यक्ती नाही, तर राजासाठी तो खास व्यक्ती. जांभली वस्त्र देऊन त्याचा सन्मान केला जायचा. जसे की आपल्याकडे कोणी व्यक्ती प्रतिष्ठित व्यक्ती आली तर त्याचे स्वागत एक फुलाचा गुच्छ देऊन केला जातो. फुलाचा गुच्छ देणार किंवा त्याच्या गळ्यामध्ये हार घालणार किंवा एखादी श्वाल वगैरे देऊन त्याचं स्वागत करणार. पण पूर्वी स्वागत केलं जायचं जांभली वस्त्र देऊन, जांभल्या रंगाचा झगा देऊन त्या व्यक्तीचं स्वागत केलं जायचं. दानिएलने तो लेखी वाचला, मने मने तकेल उपारसील. दानिएलने राजाला म्हटले, मने मने म्हणजे देवाने मने मने तकेल उपारसील म्हणजे देवाने तुझ्या राजाचं अंत केलेलं आहे आणि तुझं राज्य तुझ्यापासून काढलेलं आहे, ते तोललेले, वजन केलेले आहे आणि ते काढून घेतलेले आहे आणि मात्र मेदी आणि पारसी यास ते दिलेले आहे. आणि खरोखर मात्र त्याच रात्री राजाचा वध झाला आणि मात्र ते राज्य दारावेश राजाच्या हाती आलं. हालेलुया हालेलुया. दानिएलने बरोबर लेख वाचला आणि अर्थ पण काढला. तर दानिएलने म्हटल्याप्रमाणे दानिएलने सर्व बक्षिसे पण दिली आणि त्याच्यामध्ये जो देण्यात आला तो जांभला रंगाचा पोशाख. म्हणजे मानवाच्या स्वागतासाठी सुद्धा जांभल्या रंगाचा पोशाख देण्यात येत होता. हालेलुया हालेलुया. पुढे वचन सांगते, यशकेल 27:7 तुझी छत निळ्या व जांभल्या रंगाच्या कापडाचे आहे. छप्पर सुद्धा निळ्या आणि जांभल्या रंगाने विणले जायचे. छत ज्याला निळा आणि जांभल्या रंगाचं कापड असायचं. जांभल्या आणि निळ्या रंगाच्या कापडाने छत बनवलं जायचं. आपण बघा, जसं की पांढरा रंग शक्यता जास्त घराणा देतो, म्हणजे लाईट लावली तर जास्त उजेड, जास्त प्रकाश पडेल म्हणून. पण पूर्वीचे लोक आपल्या घराला रंग किंवा छप्पर बनवण्यासाठी निळ्या, जांभल्या आणि किरमिजी रंगाचा उपयोग करत होते. त्याचा रंग देण्यात यायचा किंवा त्या रंगाचे कापड ते आपल्या घरासाठी वापरायचे. हालेलुया. पुढे वचन सांगते की यशकेल 27:16 रत्नांचा उल्लेख तिकडे केलाय. 16 वचनामध्ये पहा, रत्नांचा उल्लेख केलाय. त्या रत्नांच्या उल्लेखामध्ये आलेला आहे जांभला रंग. जो व्यापारा संबंधाने ती वचन आहे. मात्र यशकेल 27 अध्यायामध्ये पाहतो तिकडे मात्र व्यापारा संबंधाने काही गोष्टी आहे. व्यापार केला जात होता, त्या व्यापारामध्ये तुला अनेक रत्ने देण्यात येत होती. त्याच्या
त्याच्यामध्ये जांभळा रंग पण तुला देण्यात येत होता. म्हणजे रत्नाची बराबरी आहे जांभळा रंग. जांभळा रंग हिऱ्याप्रमाणे रत्नाप्रमाणे आहे असं उल्लेख बायबल करत आहे. जांभळ्या रंगाची किंमत जणू काय रत्नाप्रमाणे केली गेलेली आहे, हिऱ्या मोत्याप्रमाणे केली गेलेली आहे. पुढे वचन सांगते याचका 27:24 ती तुला जांभळी वस्त्र देत असत. म्हणजे त्यावेळी सूर्य नगरासाठी म्हणजे जेव्हा व्यापार केला जायचा त्या मोठमोठ्या लोकांना जांभळी वस्त्र देण्यात येत असत. जांभळ्या वस्त्राने त्यांचा सन्मान करण्यात येत असे. म्हणून जांभळी वस्त्र फार महत्वाची मानली गेलेली आहेत. इर्म्या 4:30 तू जांभळी वस्त्रे नेसलीस, आपल्या डोळ्यात काजल घातलीस, तू स्वतःला अनेक अलंकाराने नटविले सजविले, परंतु मात्र तू जे केले ते व्यर्थ. म्हणजे त्यावेळी जांभळी वस्त्र नेसून स्वतःला सुंदर सुद्धा स्त्रिया बनवायच्या, जांभळी वस्त्र नेसण्यात यायचे. हालेलुया हालेलुया. म्हणून जांभळा रंग फार महत्वाचा आहे. एवढंच नाही तर मात्र त्यावेळी लग्न कार्यासाठी मोठमोठ्या कार्यक्रमासाठी जांभळी कपडे घालण्यात येत होते. हल्ली अनेक लोक सफेद रंगाचे कपडे वापरतात पण सफेद रंगाचे कपडे नव्हते, तर जांभळ्या रंगाचे कपडे वापरण्यात येत होते. गीतरत्न या पुस्तकामध्ये 3:10 शल्मोनाची गादी जांभळ्या रंगाची होती. गादी बिछाना सुद्धा त्याने जांभळ्या रंगाचा बनवला होता. तो राजा होता म्हणजे त्याच्या अंगात सुद्धा जांभळ्या रंगाचा पोशाख होता. त्याने गादी सुद्धा जांभळ्या रंगाची. म्हणजे त्यावेळेला लोक काही वस्तू बनवायच्या असतील तर त्याच्यामध्ये जांभळा रंग ठेवायचे. हालेलुया. जांभळ्या रंगाने मात्र ते अनेक वस्तू बनवायचे. जांभळ्या रंगाचा मात्र ते अधिकाधिक उपयोग करत होते. म्हणून हा जांभळा रंग फार महत्वाचा रंग आहे आणि त्यावेळेला लोक हा जांभळा रंग वापरायचे. परमेश्वर पित्याने दर्शन मंडप, निवास मंडप किंवा त्यासाठी सर्व संबंधाने हे 3च कलर वापरायला सांगितले होते, जांभळा, निळा आणि किरमिजी रंग. या रंगाचा उपयोग केला गेलेला आहे. तसे बकऱ्याचे केस मात्र हंसाचे केस वगैरे कातडी वगैरे पण वापरलेले आहे, पण रंग मात्र 3 रंग फार महत्वाचे होते. हालेलुया. त्यानंतर आपण पाहू निळा रंग. वचन काय सांगते पहा. हालेलुया. निळा रंग इतका महत्वाचा होता. निळ्या रंगाचा अर्थ आहे, निळा रंग शांतीचा एक निदर्शक आहे. निळा रंग आकाश आणि समुद्राची खोली आहे. आकाशाकडे पाहिलं तर निळा रंग, त्या निळ्या रंगाचं प्रतीक समुद्रावर आहे निळा रंग, आणि आकाश आणि समुद्राची खोली म्हणजे निळा रंगाचं प्रतीक आहे. निळा रंग सुद्धा भरपूर खास आणि भरपूर महत्वाचा आहे. निळा रंग म्हटलं तर त्याच्यामध्ये अनेक रंग येतात. निळ्या रंगामध्ये अनेक रंग, आकाशी वगैरे अनेक रंग त्याच्यामध्ये येतात. पण निळा रंग म्हटलं तर आकाशाचा रंग किंवा एकदम भडक जसा रंग म्हणजे एक निळा रंग, जो फार महत्वाचा रंग मानला गेलेला आहे बायबलमध्ये. हालेलुया. तर वचन काय सांगते पहा, हा निळा रंग का इतका महत्वाचा आहे आणि निळ्या रंगाला का इतकं महत्व दिले. तर निर्गम या पुस्तकामध्ये 24:9-11 जेव्हा अहरोन, मोशे, नादाब आणि अबिहू आणि 70 इस्रायलाचे वडील मात्र ही वरती गेले आणि त्याला परमेश्वराचे दर्शन झाले, तेव्हा त्याने पाहिलं की परमेश्वर पित्याच्या पायाखाली इंद्रनील मण्यासारखे, समुद्रासारखे काहीतरी होते आणि आकाशासारखे ते स्वच्छ होते. काय सांगते वचन? या लोकांनी दर्शन पाहिलं परमेश्वर पित्याचे आणि परमेश्वर पित्याच्या पायाखाली इंद्रनील मण्यासारखं. इंद्रनील मणी जांभळा आणि निळ्या रंगाचा असतो. जांभळा आणि निळ्या रंगाचा असलेला इंद्रनील मणी आहे आणि हा इंद्रनील मणी प्रभूच्या पायाजवळ आहे आणि ते आकाशासारखे स्वच्छ, जसं आकाश निळे आहे तसं स्वच्छ होतं. समुद्रासारखं परमेश्वर पित्याच्या पायाजवळ, समुद्र म्हणजे चौकोनी आकाराचे असलेलं मात्र एक वस्तू, एखादं टेबल वगैरे कसं असते चौकोनी आकाराचं, त्या प्रकारे
या चबुद्रासारखे म्हणजे चौकोनी आकाराचे असले सारखं परमेश्वराच्या पायाजवळ होतं आणि ते आकाशासारखं स्वच्छ होतं आणि नील मण्यासारखं होतं. म्हणजे त्याचा रंग जांभला आणि निळा होता परमेश्वराच्या पायाखाली. इंद्रनीलमणी जांभला निळामणी आहे आणि नीलमणी फक्त निळ्या रंगाचा आहे. हालेलुया, हालेलुया. तर आता नीलमणी जो आहे तो निळ्या रंगाचा आहे. यशकल 1:26 परमेश्वर पित्याचे जे आसन आहे ते नीलमण्याचे आसन, नीलमण्याचे सिंहासन आहे. देवाचं जे सिंहासन आहे ते कसं दिसत होतं यशकेलला? जेव्हा यशकेलला परमेश्वर पित्याचे दर्शन झाले तेव्हा त्याने पाहिलं की धनुष्यासारखी प्रभा पाखलेली होती आणि परमेश्वर पित्याचे आसन 26 वचनापासून पुढे वाचा दिसेल. त्याच्यामध्ये 26 वचन दिली की देव पित्याचे आसन नीलमण्यासारखे होते, निळ्या रंगाचे, रत्नाचे. मात्र देव पित्याचे आसन देव पित्याचे सिंहासन आहे. कोणत्या रंगाचे? निळ्या रंगाचे. नीलमणी जो निळ्या रंगाचा आहे, रत्न आहे नीलमणी आणि नीलमणी जो रत्न आहे तो निळ्या रंगाचे, मग त्याला नीलमणी म्हटलेले आहे. आणि त्या रंगाचे आसन परमेश्वर पित्याचे आसन आहे, परमेश्वर पित्याचे सिंहासन आहे आणि ज्याच्यावर परमेश्वर पिता विराजमान होतो, बसतो. हालेलुया, हालेलुया. त्यानंतर वचन सांगते की गणना 15 अध्यायामध्ये 37 ते 41 वचनापर्यंत परमेश्वर पित्याने मोशेला आज्ञा केली होती. हालेलुया. तर या ठिकाणी परमेश्वर पित्याने मोशेला म्हटले होते की मात्र इस्रायल लोकांनी पांघराच्या वस्त्राला गोंडे लावावे. ते जी वस्त्र पांघरतील ते आपल्या वस्त्राच्या काठ्यास गोंडे म्हणजे झालर लावावी. गोंडे लावावी, त्यांच्या कपड्याला गोंडे असावे, झालर असावी आणि त्या झालरला निळी पीठ लावावी. निळी पीठ म्हणजे लेस, निळी पीठ. आता परमेश्वर पित्याने काय म्हटलं बघा, इस्रायल लोकांनी आपल्या वस्त्रांना, आपल्या पांघराच्या वस्त्रांना, घालायच्या वस्त्रांना झालर लावायची, गोंडे लावायचे. ते गोंडे म्हणजे आज्ञाचं प्रतीक आहे. जेव्हा जेव्हा इस्रायल लोक ती झालर पाहतील, ती गोंडे पाहतील, तेव्हा तेव्हा त्यांना परमेश्वर पित्याच्या आज्ञेची आठवण येईल आणि ते पापाकडे, वाईटाकडे वळणार नाही, तर ते पूर्ण रीतीने परमेश्वराच्या आज्ञेचं पालन करतील. आणि म्हणून त्यासाठी या गोंड्याला तू निळी पीठ लाव. निळ्या कलरची पीठ म्हणजे निळी लेस लाव, त्याला निळ्या रंगाची. का देवाने त्यावेळेला निळा रंगच वापरायला सांगितले गोंड्याला? कारण परमेश्वराचे सिंहासन निळ्या रंगाचे आहे. परमेश्वर पित्याने हे म्हटलं की ज्या प्रकारे मी सिंहासनावर विराजमान आहे हे तुम्हाला दिसेल, मी आहे तुम्हाला दिसेल, तुम्हाला आठवण येईल हा परमेश्वर इकडे आहे, परमेश्वराची उपस्थिती इकडे आहे. तर मी काही चूक करू नये, माझ्यातून काही पाप घडू नये. परमेश्वर इथे उपस्थित आहे तर मी परमेश्वराचे नियम पाळले पाहिजे. निळा रंगाचा अर्थ होता परमेश्वराचं सिंहासन, ज्या ठिकाणी परमेश्वर पिता विराजमान आहे. आणि म्हणून देव पित्याने म्हटलं की तुम्ही जे कपडे वापरतील त्या कपड्याला निळ्या रंगाची पीठ लावा, निळ्या रंगाची लेस लावा. निळा रंग, तुमच्या प्रत्येकाच्या कपड्याला निळा रंग असलाच पाहिजे. तुम्ही जांभळ्या रंगाचे वस्त्र जरी घालत असतील तरी निळ्या रंगाची पीठ लावाच. म्हणून देव पित्याने निळ्या रंगाची पीठ म्हणजे परमेश्वराचं सिंहासनाचं प्रतीक आहे आणि निळा रंग म्हणजे मात्र शांतीचं निर्देशक आहे. शांती, निळ्या रंगाला शांतीचे प्रतीकही मानलं गेलेले आहे. आणि शांती कोण आहे? परमेश्वर. परमेश्वर आहे शांती. प्रभू येशू आहे शांती, जो शांतीचा राजकुमार आहे. यशया 9:6 प्रभू आहे शांतीचा अधिपती, शांतीचा राजकुमार आणि शांतीचं प्रतीक आहे निळा रंग. हालेलुया. पुढे वचन सांगते निर्गम 28 अध्यायामध्ये 31 वचना. परमेश्वर पित्याने मोशेला म्हटले, एपोदाबरोबर घालायचा एक झगा तयार कर अहरोन आणि याजक पदासाठी, जो पूर्ण निळ्या रंगाचा पाहिजे. एपोदावर झगा घालायचा आहे, हा
नाही, निळ्या रंगाचा झगा घालायचा. म्हणून परमेश्वर पित्याने मोशेला म्हटले. पुढे वचन सांगते निर्गम 39 अध्याय 30 ते 31 आणि 28 अध्याय 36 ते 38. परमेश्वर पित्याने म्हटलं, सोन्याची एक पट्टी बनवावी, तिला निळ्या पिठीत अडकवून ती अहरोनाच्या कपालावर असावी. जेव्हा इस्रायल लोक आपापल्या भेटी तिकडे आणतील तेव्हा त्याचा दोष अहरोनाने वाहावा, म्हणजे ते अर्पण परमेश्वर पित्याला मान्य होईल. म्हणून देवपित्याने काय म्हटलं, मात्र सोन्याची एक पट्टी बनव आणि तिला निळ्या पीठ मध्ये अडकव. निळी पीठ, आणि ही निळी पीठ किंवा ही सोन्याची पट्टी अहरोनाच्या कपालावर बांधलेली असावी. त्याचा उद्देश त्याचा अर्थ हा की इस्रायल लोक जेव्हा अर्पणे आणतील तेव्हा त्या अर्पणाचा दोष अहरोनाने वाहावा, म्हणजे ते अर्पण परमेश्वर पित्याला मान्य होईल. निळी पीठ म्हणजे इस्रायल लोकांची अर्पणे परमेश्वर मान्य करत आहे याचे स्मारक म्हणून ही निळी पीठ असणार. म्हणून निळ्या रंगाची लेस अहरोनाच्या मस्तकाला, अहरोनाच्या डोक्याला परमेश्वर पित्याने बांधायला सांगितली होती की परमेश्वर अर्पण मान्य करत आहे, अर्पण स्वीकारत आहे. त्याचं प्रतीक होतं, स्मारक होतं निळ्या रंगाची पीठ. हालेलुया. म्हणून त्याही वेळेला हा निळा रंग वापरण्यात आलेला आहे. म्हणून यासाठी या निळ्या रंगाच्या वस्तू, या निळ्या रंगाच्या गोष्टी वापरण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर वचन सांगते किरमिजी रंग. हालेलुया. आता आपण किरमिजी रंगाकडे वळू. किरमिजी रंग बघा, किरमिजी रंग जो आहे तो मरून रंग, लाल सारखा रंग आहे, गडद लाल सारखा रंग आहे. तर हा किरमिजी रंग फार महत्वाचा आहे. वचन सांगते नीतिसूत्र या पुस्तकामध्ये 31 अध्यायामध्ये 21 वचनात, सद्गुणी स्त्री आपल्या कुटुंबातील तिला बर्फाचे भय वाटत नाही, कारण तिचे संपूर्ण कुटुंब किरमिजी बनात पांघरलेलं असते. आता वचन काय सांगते, सद्गुणी स्त्रीला बर्फाची भय वाटत नाही, कोणत्या संकटाची भय वाटत नाही, कारण तिचे संपूर्ण कुटुंब किरमिजी बनात पांघरलेलं असते. बनात म्हणजे किरमिजी वस्त्रात. सद्गुणी स्त्रीचे संपूर्ण घर किरमिजी रंगाच्या वस्त्रामध्ये बांधलेलं, सावरलेलं किंवा सुरक्षित ठेवलेलं आहे. म्हणजे किरमिजी रंग एक सुरक्षा देणारा रंग आहे. किंवा मात्र बर्फापासून, बर्फ कसा असतो, बर्फात पाय घातला, हात घातला तर कसं होणार, थंड लागेल की नाही, चटका लागेल थंडाचा. परंतु वचन काय सांगते, सद्गुणी स्त्रीला बर्फाची भय वाटत नाही, कारण तिचे संपूर्ण कुटुंब किरमिजी बनात पांघरलेलं असतं, किरमिजी वस्त्रामध्ये पांघरलेलं असतं. म्हणजे इकडे मरून रंग, लाल रंग सुरक्षेचा रंग आहे. हालेलुया. लाल रंगाला डेंजर रंग सांगतात ना, एकदम डेंजर. पण किरमिजी रंग असा रंग आहे जो इकडे सुरक्षा दर्शविते, जो प्रभू येशूच्या रक्ताचा रंग आहे. आणि प्रभूचं रक्त आहे शुद्धीकरणाचं प्रतीक. माणसाला शुद्ध करणं, पवित्र बनवणं, माणसाची पापे धुवून काढणं हे प्रभू येशूचे रक्त आहे. हालेलुया. 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 तर किरमिजी रंग ही फार महत्वाचा रंग आहे. तर आता आपण इकडे पाहू, आता हे तिन्ही रंगाचा काय उद्देश आहे, तिन्ही रंग एकत्र येऊन ती काय, त्याच्या बाबतीत परमेश्वर काय आपल्याला सांगतो. 3 रंग एकत्र जर आले तर किती खास आहे, जांभळा, निळा आणि किरमिजी रंग. तर वचन काय सांगते पहा, निर्गम 26 अध्याय 1 वचनात परमेश्वर पित्याने मोशेला म्हटले, तू निवास मंडप 10 पडद्याचा कर. पहिलं जे मंदिर बनवण्यात आलं मोशेच्या काळात, पहिलं मंदिर देवासाठी बनवलं आणि ते मंदिर पडद्यांचं होतं, भिंतीचं नव्हतं. पडद्यांचं बनवलं होतं आणि ते उचलून नेत असत. इस्रायल लोक जिकडे जिकडे कूच करत, जिकडे जिकडे प्रवास करत, तिकडे तिकडे परमेश्वरासाठी जो मंडप बनवण्यात आला होता पडद्यांचा, तो उचलून न्यायचे. याजक उचलून न्यायचे हा मंडप म्हणजे मंदिर. तर पहिलं जे मंदिर बनवलं ते पडद्यांचं बनवलं होतं, कापडांचं,
पडद्यांचं. आणि त्याचा रंग कोणता होता बघा. वचन सांगते की मात्र निवास मंडप तू 10 पडद्यांचा कर. तो कापलेल्या तलम सणाच्या कापडाचा, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे ते पडदे असावे. हे जे 10 पडदे बनवले होते कोणत्या रंगाचे होते? जांभळ्या, निळ्या आणि किरमिजी रंगाचे. जे मंदिर पहिलं उभारलं त्या मंदिराला रंग होता जांभळा, निळा आणि किरमिजी रंग. हालेलुया. दर्शन निवास मंडपाचे 10वेले पडदे निळ्या, जांभळ्या आणि किरमिजी रंगाचे होते. पुढे 26 अध्याय निर्गम 26 अध्याय 31 वचना. मंदिरामध्ये अंतरपट बनवायला सांगितलं होतं. अंतरपट मध्ये ठेवणारा पडदा, मध्ये असणारा पडदा ज्याला अंतरपट म्हणतात. तिकडूनची जागा वेगळी आणि इकडूनची जागा वेगळी. हा मध्ये धरण्यात येणारा जो पडदा असतो मध्यभागी, ज्याला अंतरपट म्हणतात. तर मध्ये एक पडदा बनवला होता आणि मध्ये जो पडदा देवाने बनवायला सांगितलं होतं परमेश्वर पित्याने, तो सुद्धा निळ्या, जांभळ्या आणि किरमिजी रंगाचाच होता. जो मध्ये परमेश्वराच्या मंदिरात जो पडदा बनवायला सांगितला तो सुद्धा निळ्या, जांभळ्या आणि किरमिजीच रंगाचा बनवायला सांगितलं होता. पुढे 26 अध्याय 26 वचनात तंबूच्या दारासाठी सुद्धा पडदा बनवला. तंबू, जो तंबू ठोकला होता, जो पडद्यांचा तंबू बनवला होता, मंडप बनवला होता, त्याला पण दरवाजासाठी जो पडदा तयार केला होता तो पडदा सुद्धा जांभळ्या, निळ्या आणि किरमिजीच रंगाचा पडदा होता. 3 रंग मिळून एक. पुढे 27 अध्याय 16 वचनात निर्गम निवास मंडपाच्या अंगणासाठी, अंगणाच्या फाटकासाठी सुद्धा जो पडदा बनवला होता तो सुद्धा जांभळ्या, निळ्या आणि किरमिजीच रंगाचा होता. निवास मंडपाच्या अंगणाच्या फाटकाचा, मोठा फाटक गेट जो असतो त्याचा पण पडदा जो होता तो जांभळ्या, निळ्या आणि किरमिजीच रंगाचा होता. पुढे वचन काय सांगते पहा. हालेलुया. वचन सांगते की मात्र निर्गम 28 अध्याय 5 ते 6 परमेश्वर पित्याने मात्र मोशेला म्हटले अहरोनाची वस्त्रे एफोद, तर मात्र तू त्यासाठी जी वस्त्रे बनवणार, अहरोनाला याजक पदासाठी आणि अहरोनाच्या मुलांसाठी याजक पदासाठी तुला ही वस्त्रे बनवायची आहेत. आणि ही वस्त्र बनवण्यासाठी तुला सूत घ्यायचंय, जांभळ्या, निळ्या आणि किरमिजी रंगाचं सूत. त्याच रंगाचे कपडे तुला अहरोनासाठी आणि त्याच्या मुलांसाठी बनवायचे. म्हणून एपोद 28 अध्याय 5 ते 6, 28 अध्याय 8 एपोद बांधण्यासाठी जी पट्टी बनवली ती पट्टी सुद्धा जांभळ्या, निळ्या आणि किरमिजी रंगाचीच पट्टी होती कमरेला बांधायला. आता उरपट जो केला होता वचन सांगते की 28 अध्याय 15 वचना तो सुद्धा त्याच रंगाचा होता, जांभळ्या, निळ्या आणि किरमिजी रंगाचा. पुढे 28 अध्याय 31 ते 33 वचना जगाच्या घेरात सभोवती निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताची डालिंबे काढ. आता अहरोनाची वस्त्रे जांभळ्या, निळ्या आणि किरमिजी रंगाची होती आणि वरचा झगा निळ्या रंगाचा होता. तर निळ्या रंगाच्या या झग्यामध्ये जांभळ्या, निळ्या आणि किरमिजी रंगाची सुताने विणलेली डालिंबे काढली होती. जी डालिंबे पूर्ण झग्याला होती आणि त्याच्यामध्ये घुंगरू घातले होते. आता निळ्या रंगाच्या या झग्यामध्ये सुद्धा जांभळ्या, निळ्या आणि किरमिजी रंगाची डालिंबे विणून काढली होती. हालेलुया. म्हणजे त्याचे नक्षीकाम केले होते. अहरोनाचा कमरबंद निर्गम वचन सांगते 39-29 वचना त्याचा कमरबंद सुद्धा जांभळ्या, निळ्या आणि किरमिजी रंगाचाच होता. अहरोन याजकाची वस्त्रे 3 रंग मिळून मिक्स केलेले वस्त्र होती. म्हणजे तिन्ही रंग त्यांच्या कपड्यात होते. एकाच रंगाचा कपडा ते घालत नव्हते. तर त्यांचे कपडे जे होते जांभळ्या, निळ्या आणि किरमिजी रंगाचे कपडे होते. तेच कपडे याजकाने घालायचे. याजक पदासाठी, सेवेसाठी, परमेश्वराचं काम करण्यासाठी, मंदिरात कार्य करण्यासाठी त्याने 3 रंग मिळून एक कपडा घालावा. 3 रंग, जांभळा, निळा आणि किरमिजी रंग म्हणजे लाल. या 3 रंगांचा झगा, त्याचे वेगवेगळे भाग
त्यांच्या अंगामध्ये असावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून सर्व लोकांनी ही कपडा सूत आणले होते. निर्गम 35 अध्याय 23 आणि 25. ज्या पुरुषांना, ज्या स्त्रियांना बुद्धी लाभली, ज्यांना स्मृती मिळाली, ज्यांच्या बुद्धीला प्रेरणा मिळाली, त्या सर्वांनी जांभल्या, निळ्या आणि मात्र किरमिजी रंगाचे सूत कापड आणले होते अहरोनाची वस्त्रे तयार करायला आणि मंदिरातली पडदे तयार करायला. आणि या रंगाचा कपडा आणून त्याने बाकीची सर्व कामे केली होती. पुढे वचन काय सांगते? 2 इतिहास 3 अध्याय 14 वचन. शल्मोनाने जे मंदिर बांधलं ते बांधकामाचं बांधलं होतं, भिंतीचं, लाकडाचं, भिंतीचं, दगडाचं त्याने बांधलं होतं. पण तरी सुद्धा त्याने त्याचा जो पडदा बनवला तो पण त्याने जांभल्या, निळ्या आणि किरमिजीच रंगाचा बनवला. वचन सांगते 2 इतिहास 3 अध्याय 14. या शल्मोनाने मात्र मंदिराच्या मध्ये जो अंतरपट बनवला होता, जो एक मोठा पडदा बनवला होता, तो पडदा त्याने जांभल्या, निळ्या आणि किरमिजीच रंगाचा बनवला होता. 3 रंग मिळून एक पडदा त्याने बनवला होता. हालेलुया. एस्तर या पुस्तकामध्ये 1 अध्याय 6 वचन सांगते अहश्वेरोश राजा जो होता त्याने एक मोठी मेजवानी दिली आणि त्याने सर्व लोकांना आमंत्रण केले होते. 127 प्रांतावर त्याचा अधिकार होता. त्याने अनेकांना बोलवले होते आणि त्याने मात्र सजावट केली होती. त्याने सुद्धा पडदे लावले होते आणि त्या पडद्यामध्ये अनेक कलर होते, जसं की ती पडदे हिरवे होते, निळे होते, पांढऱ्या रंगाचे होते आणि जांभल्या रंगाच्या दोऱ्याने ते सर्व पडदे अडकवून ठेवले होते. म्हणजे अनेक रंगाचे पडदे होते, पण त्याच्यात हा रंग वापरलाय निळा जांभळा रंग. जांभळ्या रंगाच्या दोऱ्यानेच ते पडदे बांधून ठेवले होते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणजे सर्व ठिकाणी हा जांभळा, निळा, किरमिजी रंग वापरण्यात येतच होता. इर्मिया 10:9 वचनात त्यावेळी अनेक मूर्त्या बनवल्या जात होत्या. त्या मूर्त्यांना सुद्धा लोक निळा रंग द्यायचे. त्यांना सुद्धा कोणता रंग द्यायचे? निळा रंग द्यायचे. म्हणजे हा रंग इतका खास आणि महत्वाचा होता की हे रंगच मात्र त्याला देण्यात येत होते. जांभळा, निळा आणि किरमिजी रंग हे 3 रंग खास महत्वाचे रंग बायबलमध्ये मानले गेलेले आहेत, ज्याला बायबल फार महत्व देते. आता रंग तर अनेक रंग आहेत, मग काय आपण जांभळा, निळा आणि किरमिजीच रंगाचे कपडे घालायचे का? मग दुसऱ्या रंगाचे कपडे घालायचे नाही का? असा अर्थ आहे का? नाही. तुम्ही कोणते रंगाचे कपडे घालू शकतात? सर्व रंगाचे आपण कपडे वापरू शकतो. परंतु बायबलमध्ये हे 3च रंग फार महत्वाचे होते. राजपदासाठी, याजक पदासाठी, सेवा करण्यासाठी या 3 रंगाचा खास उपयोग केला गेलेला आहे. पहिलं परमेश्वराचं मंदिर सुद्धा या 3 रंगातच सजवलेलं होतं. आता आपण एक महत्वाचं वचन पाहू. हालेलुया, हालेलुया. निर्गम या पुस्तकामध्ये 28 अध्यायामध्ये त्याच्यामध्ये 30 वचन. तू न्यायाच्या उरपटात उरीम व तुमीम ठेव. अहरोन परमेश्वर समोर येईल तेव्हा ते त्याच्या हृदयावर असावे. या प्रकारे अहरोनाने इस्रायल लोकांचा न्याय आपल्या हृदयावर परमेश्वर समोर नित्य वागवावा. आता बघा वचन काय सांगते. परमेश्वर पित्याने जेव्हा अहरोनाची वस्त्रे तयार करायला सांगितली तेव्हा जो उरपट होता, म्हणजे छातीवर बांधायचा जो एक पट होता, जांभल्या, निळ्या आणि किरमिजी रंगाचा पट जो पुढे बांधण्यात यायचा. जसं की बघा पूर्वी का आता जसं की जेवण बनवायचं असेल तर आपण काय बनतो? कपडा बनतो ना. म्हणजे आपल्या काही असेल तर त्याच्यावर उडेल, आतल्या कपड्याला लागणार नाही. तशा प्रकारे हा उरपट होता जो पुढे, किंवा जसं की लढाईसाठी जाणारे जे सैनिक असतात जे पुढे मात्र असं कवच धारण करतात, म्हणजे पुढून कोणी बाण सोडला, तीर सोडला तर छातीला तो लागू नये म्हणून. म्हणून त्यांची जी पुढची वस्त्र असतात ती वस्त्र त्यांच्या पुढच्या शरीराला, छातीला संरक्षण देणारी असतात. त्याला उरपट सांगतात. तर हा उरपट मात्र अहरोनाच्या पुढे होता. पण त्या उरपटामध्ये महत्वाची गोष्ट कोणती होती? परमेश्वर पित्याने त्या उरपटावर उरीम आणि तुमीम ठेवायला सांगितलं होतं. या उरपटावर 2 गोष्टी होत्या, उरीम आणि तुमीम. उरीम आणि तुमीम या शब्दाचा अर्थ काय येतो तर तिकडे एक आकडा टाकलाय आणि त्याचं स्पष्ट
म्हणजे समज जांभळा रंग असो किंवा एकदम हिरवा रंग असो, लाल रंग असो, निळा रंग असो, ते काय करतात? प्रकाश खेचून घेतात. जाड कलर जे असतात ना ते प्रकाश खेचून घेतात, ओढून घेतात प्रकाश. आणि पांढरा रंग जो असतो तो प्रकाश फेकतो. हालेलुया, हालेलुया. तर परमेश्वर पित्याने याजक पदासाठी जांभळा, निळा आणि किरमिजी रंग अशासाठी वापरायला सांगितला की तुम्ही प्रकाश घ्यावा. प्रकाश काय करावा? तुम्ही प्रकाश खेचून ओढून घ्यावा. आता प्रकाश कोण आहे? परमेश्वर. देवाने त्याला पांढरी कपडे दिले नाही, सफेद कपडे दिले नाही. सफेद रंग प्रकाश फेकतो. आणि या जगात कोणताच असा मनुष्य पवित्र इतका परिपूर्ण मिळत नाही की तो दुसऱ्याला प्रकाश देईल. त्याला प्रकाशाची गरज आहे. आणि प्रकाश कोणाकडून मिळतो? परमेश्वराकडून. आता पांढरी वस्त्र फक्त परमेश्वराचे. आणि जी प्रभूमध्ये विजय मिळवलेली जी लोक आहेत, प्रभूमध्ये ज्या लोकांनी विजय मिळवलेला आहे, या पृथ्वी पापावर वाईटावर विजय मिळवून विजयी झालेले आहेत, स्वर्गाच्या राज्यात गेलेले आहेत, त्या सर्वांना प्रभूने शुभ्र पांढरा झगा दिलेला आहे, पांढरी कपडे दिलेले आहेत त्यांना. हालेलुया, हालेलुया. कारण त्याने या पृथ्वीत पापावर विजय मिळवला. म्हणून आता स्वर्गीय त्यांची वस्त्र शुभ्र आहेत. आता ते स्वतः प्रकाश आहेत. पृथ्वीवर जोपर्यंत ते होते तोपर्यंत त्यांना प्रकाशाची गरज होती. म्हणून देवाने याजक पदासाठी जांभळा रंग, निळा रंग आणि किरमिजी रंग दिला की तुम्ही प्रकाश खेचून घ्यावा, ओढून घ्यावा. तुम्हाला गरज आहे प्रकाशाची. आणि प्रकाश प्रभू येशू आहे. म्हणून हे जे रंग आहे ते प्रकाश खेचून घेतात आणि सफेद रंग प्रकाश फेकतो. हालेलुया. तर मात्र आपल्याला प्रकाशाची गरज आहे. आपल्याला धार्मिकतेची गरज आहे. आणि परमेश्वर प्रकाश आहे. ज्याची वस्त्र शुभ्र आहे तो परमेश्वर आहे. आणि म्हणून देवाने याजक पदासाठी जांभळा, निळा आणि किरमिजी रंग वापरायला सांगितला की तुम्ही प्रकाश खेचून घ्यावा. म्हणून देवाने काय म्हटलं? अरुणाला तुझ्या उरपटावर प्रकाश आणि पूर्णता असावी. म्हणजे तू देवाचा प्रकाश आपल्या हृदयावर ओढून घ्यावा, खेचून घ्यावा. तू हा उरपट कोणत्या रंगाचा होता? जांभळ्या, निळ्या आणि किरमिजी रंगाचा. आणि देवाने म्हटलं तुझ्या या हृदयावर उरीम आणि तुमीम असलंच पाहिजे. म्हणजे तू प्रकाश आणि पूर्णता खेचून घेतलं पाहिजे. आणि हे जर तुझ्या हृदयावर असेल तर तू इस्रायल लोकांना शिकू शकशील. तू इस्रायल लोकांना परमेश्वराच्या प्रकाशाकडे आणू शकशील. म्हणून देवाने याजकाला आपल्या हृदयावर निळ्या, जांभळ्या, किरमिजी रंगाच्या वस्त्रावर प्रकाश आणि पूर्णता ओढण्यासाठी, खेचण्यासाठी उरीम आणि तुमीम या दोन गोष्टी ठेवायला सांगितल्या होत्या. हालेलुया, हालेलुया. म्हणून हे बायबलचे रंग खास रंग आहेत, महत्वाचे रंग आहेत. आपण कोणत्याही रंगाचे कपडे वापरू शकतो असं लिहिलं नाही की तुम्ही ह्याच रंगाचे कपडे वापरा नाही. तर हे रंग बायबलमध्ये खास महत्वाचे रंग मानले गेलेले आहेत. जसं की मात्र जांभळा, निळा आणि किरमिजी रंग म्हणजे लाल रंग. हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया.